नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर तुमच्या चॅनलवर आम्ही पाहतोय 10वीच्या युनिट टेस्ट साठीचं सगळं काही सुरू झालेलं आहे. आम्ही 9वीला आहोत. आमच्याकडे थोडं दुर्लक्ष होतंय का? असं मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे मागच्या लाईव्ह सेशनमध्ये कमेंट्स आल्या. त्या टाळण्यासाठी किंवा हे चॅनल फक्त 10वी वाल्यांसाठी नाही, तर तुमच्यासाठी अर्थातच 9वी वाल्यांसाठी सुद्धा आहे. आणि हे सांगण्यासाठीच तर आपण या चॅनलवर आता एक वन शॉट सिरीज सुरू करत आहोत. प्रत्येक चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट मधले महत्वाचे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला या वन शॉट मध्ये पाहायला भेटतील. बरं, हे फक्त मॅथ्स आहे का? नाही, सगळ्या विषयांसाठी. फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची, तुम्ही मराठी मीडियमचे आहात का सेमीला आहात का इंग्लिश मीडियमला आहात, मला एकदा कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट जे काही व्हिडिओज असतील, नेक्स्ट जे काही वन शॉट असतील ना, ते तुमच्या लँग्वेज मध्ये असतील. चला पटपट 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 टाइमपास करू नका, कमेंट मध्ये सांगा तुमचं माध्यम कोणतं आहे, सेमी, इंग्लिश, मराठी. आणि हा, तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवणार आहात का? म्हणजे आजचा व्हिडिओ मी ज्या भागात करतोय, ज्या माध्यमासाठी करतोय, त्यांनाही पाठवा. आणि तुमचं माध्यम, तुमचे मित्र कोणते जास्त सेमीला आहात का मराठी मीडियमला आहात का, ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. आपण सुरुवात करूयात वन शॉटला सेट नावाचा चॅप्टर. बरं, या चॅप्टर मध्ये आपल्याला काय काय पाहायचंय, तर या एकाच वन शॉट मध्ये पूर्णची पूर्ण सेट नावाचा टॉपिक कंप्लीट होणार आहे. पुढं तुमचा नंबर सिस्टम मधला चॅप्टर असेल, हे का नाही, रिअल नंबर आणि जिओमेट्रीचा कन्सेप्ट असतील, ह्या सगळ्या जिओमेट्री असेल, अल्जेब्रा असेल, ए टू झेड ऑल ओव्हर कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी एका वन शॉट मध्ये पूर्ण चॅप्टर क्लिअर. डन. चला, चॅप्टरला व्हिडिओला शेअर केलेले, लाईक केलेले, शेअर केलेले, चॅनलला सबस्क्राईब केलेले. आता आपण सुरुवात करूयात वन शॉटला. डन. बघा, पहिलाच क्वेश्चन काय आहे, मला वाटतं तुम्हाला असे काही क्वेश्चन्स आहेत ज्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला टाइप्स ऑफ सेट पाहिजे. वेन डायग्रामच्या माध्यमातून एक्झाम्पल समजून घेणं असेल, इक्वल सेट कशाला म्हणायचं, सबसेट कशाला म्हणायचं, युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं, इंटरसेक्शन अँड युनियन ऑफ सेट म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट आणि त्याच्याशी आधारित असलेले वर्ड प्रॉब्लेम्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. डन. रेडी आहात तुम्ही या सगळ्या संदर्भातले एक्झाम्पल्स पाहण्यासाठी? चला, सगळ्यात पहिल्यांदा आपण सेट लिहिण्याच्या दोन पद्धती पाहिल्या होत्या, रस्टर फॉर्म, रुलर फॉर्म, लिस्निंग मेथड वगैरे वगैरे वगैरे, दोनच होत्या, पण त्याला वेगवेगळी नावं पाहिली होती. चला, त्यांना आपण सुरुवात करूयात. पहिले एक्झाम्पल दिलेले, राईट द फॉलोइंग सेट्स इन अ रोस्टर फॉर्म. अर्थातच लिस्निंग मेथड मध्ये लिहायचंय. काय सांगणार बरं पहिल्या एक्झाम्पल, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. तुम्ही सांगू शकता मला, कमेंट मध्ये सांगा. चला फास्ट, सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर म्हणजे कोणता आहे? इव्हन नॅचरल नंबर कोणते कोणते? 2, 4, 6, 8, 10 and like that. Write down. A is equals to किती रे? 2 न सुरू करू, 4, 6, 8, 10 and उन्होंने नहीं बताया ना, उन्होंने नहीं बताया कि कहां तक लिखना है ना. त्यांनी नाही सांगितलं आपल्याला कुठपर्यंत लिहायचंय, म्हणून आपण हा सेट इथपर्यंत. डन. काय अडचण आहे इथपर्यंत? लक्षात आले? आता बघा पुढं, सेकंड सेकंड सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. मला एक गोष्ट सांगा, असा एकमेव इव्हन प्राईम, इव्हन आहे, प्राईम आहे, असा एकच नंबर जो इव्हन असून प्राईम आहे. बघा, कोणताच इव्हन नंबर प्राईम नंबर नसता, कारण त्याला 2 न भाग जातो. मुळात प्राईम नंबर म्हणजे काय? अशी संख्या ज्याला कशानच भाग जात नाही, है का नाही? अशी संख्या ज्याला एक शिवाय कशानच भाग जात नाही. पण इव्हन नंबर म्हटलं की त्याला 2 न भाग आलाच. पण 2 ही एक अशी संख्या आहे ज्याला कशाने भाग जात नाही, म्हणून याचं उत्तर आहे 2. म्हणून याचं उत्तर आहे 2. डन. बरेचसे काही विद्यार्थ्यांनी मागचा जो आपलं लाईव्ह सेशन झालं होतं तुमच्या युनिट टेस्ट सिरीज साठी, तर रोज संध्याकाळी 6 वाजता असते हा, 9वी वाल्यांसाठी टाइम असतो, तुम्ही जॉईन करत जा आणि हे वन शॉट तर तुम्हाला मिळून जातील. परत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधले एक्झाम्पल्स पाहिजेत का, एमसीक्यू पाहिजेत का, कोणता चॅप्टर अवघड जातोय, मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, आपण ते सुद्धा पाहूयात. डन. चला, काय करणार सांगा बरं, काय करणार सांगा. सेकंड एक्झाम्पल झालं. चला, थर्ड, याच्यात काय विचारलंय, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिकल स्टेटमेंट इन वर्ड्स, है ना. हे आपल्याला वर्ड मध्ये लिहायचंय. याला काय लिहितात रे, इज अ एलिमेंट ऑफ, म्हणजे काय, 4/3 इज an element ऑफ व्हॉट, क्यू. क्यू म्हणजे काय, जसं आपण नॅचरल नंबर n न डिनोट करतो, ठीक आहे. होल नंबर जसं आपण w न डिनोट करतो, इंटिजर नंबर जसं आपण i न डिनोट करतो, कॉम्प्लेक्स नंबर जसं आपण
कशाने डिनोट करतो? इमॅजिनरी नंबर झेड ते आपल्याला 11वीला पाहिजे. तसं क्यू कशाने डिनोट करायचा मी कमेंट मध्ये वाचल, मी बघल किती विद्यार्थी लिहितात क्यू म्हणजे काय. चला सेकंड ह्याला काय लिहिणार सांगा बरं. सेकंडचं उत्तर काय लिहिणार तुम्ही? सेकंड, -2 इज नॉट अ एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर. -2 इज not an element of what? Natural number. यहाँ तक कोई डाउट है? अब ये जो थर्ड क्वेश्चन है ना, ये फॉर स्टूडेंट फास्ट लिहायचं. याचं उत्तर मला कमेंट मध्ये लिहायचं. याचं उत्तर मला काय करायचं? कमेंट मध्ये लिहायचं. किती जण लिहिणार सांगा बरं? कमेंट मध्ये लिहिणार. डन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. ठीक आहे, लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, याला काय लिहिता येईल? असं लिहिता येतं का? x/x इज अ लेटर की इज अ, है ना? नाही, ह्याला आपल्याला लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचं ना, म्हणजे मग काही गरजच नाही. डायरेक्ट असं लिहिणार COMPLEM. आता यम इथं लिहिलं एकदा, त्याच्यामुळे डबल यम लिहायची गरज नाही. COMPLE है ना. आता यन फक्त आणि टी, बस संपला विषय. ओके, हे झालं. बघा कॉम्प्लिमेंट ह्या शब्दातले हे लिहायचे, तर हे लिहित असताना इथं काय लिहायची गरज नाही. कॉम्प्लिमेंटचा अर्थ या अर्थानं एखादा शब्द तुम्हाला डबल लिहायची गरज नाही, एखादा अक्षर तुम्हाला डबल लिहायची गरज नाही. डन. सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. सांगा बरं बी ला कसं लिहिणार? बी इज इक्वल्स टू प्राईम नंबर कोण आहे? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13, 17 and 19. काय अडचण येतपर्यंत? डन. याला म्हणायचं सेट ऑफ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. हाँ, 1, 4, 9, 16, 25. यार उसको देख के मेरे को लग रहा है भाई ये कुछ तो है मतलब 1 चा वर्ग आहे, 4 2 चा वर्ग आहे, 9 3 चा वर्ग आहे. अच्छा, म्हणजे याचा अर्थ याला आपण काय लिहू शकतो सांगा बरं? a इज इक्वल्स टू x/x इज, है ना, x इज इक्वल्स टू n स्क्वेअर. x इज इक्वल टू काय आहे? n स्क्वेअर. पण n काय रे? n काय आहे? 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. काय अडचण इथपर्यंत? लक्षात आलं? म्हणजे प्रत्येक x या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर आहे, पण तो परफेक्ट स्क्वेअर कशाचा आहे? है ना, n चा आहे. पण n काय असला पाहिजे? 1 जर ठेवला तर 1 येत आहे, 2 ठेवलं तर 4 येत आहे, 3 ठेवलं तर 9 येत आहे, है ना. 4 ठेवलं तर 16 येत आहे, 2 ठेवलं तर 4 येते, 5 ठेवलं तर 25, 6 36, 7 49, 8 64, whatever मे बी, असं अप टू 10 100. बरोबर आहे? असं उत्तर लिहिलं असेल तुम्ही. ओके, चलो नेक्स्ट. b इज इक्वल्स टू व्हॉट? 6 12 18. भाई हे तर 6 चा पाडा दिसायला मला. हे तर काय दिसायला मला? 6 चा पाडा. मग याला काय लिहिणार सांगा बरं? x/x इज इक्वल्स टू 6n. x इज इक्वल टू 6n. खरे का खोटे सांगा? याला आपण 6n लिहू शकतो, पण n काय सांगा बरं? n हे 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू, है ना, कुठपर्यंत? 6 8 48. 6 8 48. काय अडचण आहे इथपर्यंत? लक्षात आलं का सांगा? इथपर्यंत काय अडचण आहे? डन. नेक्स्ट c इज इक्वल्स टू भाई आपको क्या लग रहा है? बता दो, है ना. ये तुम्हारे लिए चलो, एक इसका आंसर आप लिखोगे, बस मैं बता दो. SMILE, है ना भाई. ये इसके पहले हमने एक बात देखी थी, कॉम्प्लीमेंट के बारे में देखा था कुछ. कॉम्प्लीमेंट के बारे में देखो, एक ऐसा क्वेश्चन देखा था. किधर गया वो क्वेश्चन? चलो इधर सांगा बरं, याच्यात काय पाहिलं? हे बघा, हे लेटर इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. बस हे जे आहे ना, याचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी? उलट. तुमच्यासाठी हा क्वेश्चन सॉल्व करून सांगा. आणि हा सांगा बरं काय आहे, है ना. x/x इज आर द डेज इन अ वीक. चला ह्याचं उत्तर मी तुम्हाला तोंडी सांगतो. दीज आर द डेज इन अ वीक. ठीक आहे. संडे, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे हे सगळे काय आहेत? डेज आहेत एका वीक मधले. डन. काय अडचण इथपर्यंत? लक्षात आलंय? चलो नेक्स्ट
हा, आता हे तर या ठिकाणी सेटचे प्रकार आहेत. मी सांगितलं होतं तुम्हाला सेटचे प्रकार सांगाल म्हणून. सिंगल टोन सेट म्हणजे काय रे? असा एखादा एलिमेंट ज्याच्यामध्ये फक्त एकच घटक आहे, असा एखादा सेट ज्याच्यात फक्त एकच एलिमेंट आहे. डन. एम्प्टी सेट असा एखादा असा एखादा सेट ज्याच्यात काही एलिमेंट्सच नाही, त्याच्यात काहीच नाही, त्याच्यामध्ये कोणताही एलिमेंट्स अवेलेबल नाही. ठीक आहे. फायनाइट सेट असा एखादा एलिमेंट्स ज्याच्यामध्ये जसा एखादा सेट ज्याच्यामध्ये 1 2 3 4 असे काहीतरी मोजके म्हणजे आपल्याला मोजता येतात असे काही मर्यादित असे एलिमेंट्स आहेत, त्याला म्हणायचं फायनाइट सेट. इनफायनाइट सेट म्हणजे काय? असा एखादा एलिमेंट्स 1 2 3 4 5 अप टू इनफायनाइट, कुठं संपत नाही किंवा याच्यातले एलिमेंट्स आपल्याला मोजता येत नाहीत, त्याला म्हणायचं इनफायनाइट सेट. चला इथपर्यंत काय अडचण आहे बाळांनो? लक्षात आलं असेल आय होप. ठीक आहे. चला याला म्हणायचं इनफायनाइट सेट. नेक्स्ट आहे इक्वल सेट. नेक्स्ट काय आहे बाळांनो? इक्वल सेट. आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला एक एक्झाम्पल एक सेट दिला. एक सेट असा आहे की ए नावाचा एक सेट आहे ज्याच्यामध्ये ए ई आय ओ यू, ठीक आहे, आणि बी नावाचा एक सेट आहे ऑल दी, है ना, इथं आपण ह्याला रोस्टर फॉर्म मध्ये लिहिलं, एकाला रुलर फॉर्म मध्ये लिहिलंय. ठीक आहे, रूल मेथड मध्ये लिहिलंय. हे ए आय ओ यू. बी असा एक सेट आहे जो काय आहे तर ते फक्त स्वर इन इंग्लिश, है ना, नोवेल्स इन इंग्लिश, याला आपण काय म्हणणार? नोवेल्स इन इंग्लिश. हे सगळे स्वर आहेत, इंग्रजीतले अल्फाबेट्स मधले स्वर आहेत. मग मला सांगा हे दोन्ही काय झाले रे? हे जर समजा इंग्रजीतले स्वर असतील तर मग हे दोन्ही याला आपण काय म्हणू शकतो? ए इज इक्वल टू बी म्हणू शकतो ऑब्विसली. आता समजा उदाहरणार्थ या ठिकाणी सी नावाचा एक एलिमेंट आहे 2 4 6 8, ठीक आहे, आणि डी नावाचा एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7 8. आता मला सांगा सी इज इक्वल टू डी असं जर मी लिहिलं तर चालेल का? चालेल का? सी इज इक्वल टू डी नाही, कारण हे दोन सेट इक्वल नाहीत. पण जर समजा मी याच्यातल्या 1 1 3 5 7 यांना जर मी कॅन्सल केलं तर मग मात्र मी सी इज इक्वल टू डी म्हणू शकतो. लक्षात येत आहे तुमच्या? ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने ह्या गोष्टी काय करायच्या समजून घ्यायच्या. डन. क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघा पुढे नेक्स्ट. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट. यापैकी किती सेट्स इक्वल आहेत आणि विच आर नॉट, आणि जस्टिफाय युअर आन्सर. हे का नाही? ए बरोबर आपल्याला दिलाय x 3x - 2 इक्वल्स टू 0. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला एक असा एलिमेंट दिलाय 3x - 1 इक्वल्स टू 2. 3x इज इक्वल्स टू -1 ला इस साइड में ले लिया तो आंसर आएगा 3x इज इक्वल टू व्हाट? 3. सो x इज इक्वल टू 1. इसका मतलब मैं इधर a लिखता, a इज इक्वल्स टू a में 1 आ रहा है. ठीक है, a में क्या आ रहा है? 1 आ रहा है. ठीक है, इसका ये हुआ पहला आंसर. दूसरा आंसर है b. दूसरा b. अब b बताओ क्या दिया? x इज अ नेचुरल नंबर बट x इज नाइदर प्राइम नॉर अ कंपोजिट. x इज नाइदर प्राइम नॉर अ कंपोजिट. मुझे एक बात बता दो आप, ऐसा कौन सा नंबर है जो प्राइम भी नहीं है और कंपोजिट भी नहीं है? ऐसा एकमात्र नंबर है 1. ऐसा एकमात्र नंबर है 1. इसलिए b इज इक्वल टू b का आंसर भी क्या आ गया? 1 आ गया. और 3 का आंसर बता दो थर्ड. x बिलोंग्स टू नेचुरल नंबर एंड x इज लेस देन 2. अब मुझे बताओ 2 से नेचुरल नंबर स्टार्ट कहां से होता है? 1 2 3 4 5 ऐसा. ठीक है, मतलब सबसे छोटा कौन है? 1. दूसरा 2, तीसरा 3. अब उन्होंने बोला है 2 से छोटा कौन है? भाई ऑब्वियसली 1 है. ऑब्वियसली यहाँ पे c इज इक्वल टू आंसर क्या आएगा? 1 आएगा. अब यहाँ तक कोई डाउट है किसी को? यहाँ तक किसी को कोई डाउट? समझ में आ गई बात? डन. अब मुझे बताओ, ठीक है, अब मुझे बताओ अगर ऐसा है a b c, ठीक है, आर द इक्वल सेट्स, है ना. अब इसमें मैं ऐसा लिख सकता हूं a इक्वल्स टू b इक्वल्स टू c, बिकॉज, है ना, because all sets having same element, आपको इसका रीजन लिखना था ना, तो मैंने इसका रीजन लिख दिया. समझ में आ गया होगा? ठीक है, अशा पद्धतीनं इथपर्यंत काय अडचण आहे बाळांनो? इथपर्यंत काय अडचण आहे? विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट एंड व्हाई. ठीक है, a डैश इज अ नेचुरल नंबर स्मॉलर देन 0. अब मुझे एक बात बता दो, ठीक है, ए ऐसा कोई नंबर हो सकता है भाई? आप ही बता दो. असा एखादा नंबर असतो का? नॅचरल नंबर सुरू कुठून होतात?
1 2 3 4 5 6 इथून सुरू होते, बरोबर आहे. आणि एकापेक्षा छोटे नंबर पॉसिबल आहे का? नाही, म्हणजे असते एक्झिस्टच नाही करत. आणि म्हणून हा सेट आपण या ठिकाणी इक्वल एम्प्टी लिहिणार. सेकंड सांगा काय असणार, एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 0. अब एक्स स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजे एक्स बरोबर किती रे, 0. म्हणजे बी इज इक्वल टू उत्तर किती येणार सांगा. ठीक आहे. आता यांनी सांगितलं ना विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट, मग याला म्हणायचं देअरफॉर ए इज एम्प्टी, ए इज एम्प्टी सेट, ए इज एम्प्टी सेट. ठीक आहे. नेक्स्ट B is not a empty set, B is not empty set. Done. And third का आंसर बताओ, x slash 5x minus 2 equal to 0. क्या दिया है, 5x minus 2 equal to 0. x belongs to, ये belongs to है, x belongs to natural number. म्हणजे काय झालं रे, x is equal to उत्तर काय आलं, x power 5 आणि x काय असला पाहिजे, नॅचरल नंबर. म्हणजे याचा अर्थ काय, c म्हणजे काहीच येईना, c मध्ये काहीच येईना, आणि म्हणून याला म्हणू शकतो देअरफॉर c इज एम्प्टी सेट. ई मी कॅपिटल लिहिले, ते स्मॉलच असू द्या है ना, असं मध्येच कुठंतरी एखाद्या शब्दाचं कॅपिटल स्मॉल असं काही करू शकत नाही, स्मॉलच लिहायला पाहिजे. डन. तसे तुम्ही हुशार आहात, काय अडचण नाही. डन. चला नेक्स्ट राइट विथ रीजन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फाइनाइट एंड इनफाइनाइट. ठीक है, कौन सा फाइनाइट है और कौन सा इनफाइनाइट है. आप मुझे बताओ एक के बारे में क्या लिखोगे, हम ए के बारे में क्या लिखेंगे भाई, एक ऐसा नंबर है जो 10 से स्मॉलर है और नेचुरल नंबर है. इसका मतलब कहां से लेकर कहां तक, 1 2 3 4 5 6 7 है ना, 8 एंड 9, बस यहाँ तक. 10 लेने की कोई जरूरत नहीं. देयरफॉर ये काउंटेबल है ना, सो ए इज फाइनाइट सेट, ए इज फाइनाइट सेट. ठीक है. चलो नेक्स्ट, सेट ऑफ एपरेटस इन लैबोरेटरी. सेट ऑफ एपरेटस इन लैबोरेटरी आप लिख सकते हो ना, ठीक है. मतलब आपको इसका रीजन लिखना है क्या, राइट विथ रीजन. ओ इसका रीजन लिखना है ना. ए इज फाइनाइट बिकॉज एलिमेंट्स इन सेट ए आर काउंटेबल. ठीक है. सो यहाँ पे भी हम लिख सकते हैं एलिमेंट गिवन है ना, सेट इज फाइनाइट. इसका बस इतना लिखना है, क्या लिखना है, फाइनाइट बिकॉज APPARATUS. अपरेटस म्हणजे काय, ती है ना, काय असते ते, ट्यूब, परीक्षा नळी असते, फ्लेम असते, गॅसेस असतात, किंवा जे काही साहित्य असतं. ॲपरेटस म्हटलंय, ॲपरेटस म्हणजे काही साधनं, ग्लास असतो हे का नाही, नळी असते, ह्या सगळ्या गोष्टी, दुर्बीण असते, मायक्रोस्कोप ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण काउंट करू शकतो. ती 1 2 3 4 10 मायक्रोस्कोप आहे, 4 टेबल आहेत, 4 परीक्षा नळी, 10 खुर्च्या, व्हॉट एव्हर मे बी, है ना, ते जे काही सामान असणार आहे, सायन्सच्या सरांना माहिती आहे. तसं मला सांगा, तुम्ही काय म्हणू शकता, बिकॉज ॲपरेटस इन लॅबोरेटरी आर काउंटेबल, कोई डाउट है यहां तक. ठीक है. y/y इज लेस देन -1. y क्या है, एंड y इज एन इंटीजर. बेटा ऐसा हो सकता है, मतलब y b इज इक्वल्स टू, कहां से स्टार्ट हो गया भाई, कहां से स्टार्ट हो गया पता ही नहीं, -2 -1 तक. ठीक है. मुझे नहीं पता यहां से पहले कितने एलिमेंट्स है. ठीक है. हियर b इज इनफाइनाइट, सेट b इज इनफाइनाइट, सेट b इज इनफाइनाइट. therefore है ना, because the numbers less than 0 less than -1 are in uncountable, है ना. it's uncountable. ठीक है. चलो, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ होल नंबर. व्हाट इज होल नंबर भाई, सेट ऑफ होल नंबर बोले तो बता दो क्या करेंगे, सेट ऑफ होल नंबर. ठीक है. अब सेट ऑफ होल नंबर कहां से स्टार्ट होता है बता दो, W से स्टार्ट होता है. ठीक है. 0 1 2 3 4 5
एंड कहां से लेकर कहां तक, ठीक है, कहां से लेकर कहां तक, भाई 0 से स्टार्ट होता है, एंड कहां होता है ये नहीं पता, देयरफॉर जस्ट सेट इज इनफाइनाइट। सॉरी, ठीक है बच्चों, ये फाइनाइट और इनफाइनाइट ये बातें समझ में आ गई आपको, हे समजलं असेल, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण छोटे छोटे एक्झाम्पल्स पाहूयात। आता समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला एक क्वेश्चन देतो, ज्यामध्ये आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे, ठीक आहे। म्हणजे काय, थोडक्यामध्ये आता मी जर तुम्हाला सांगितलं की बाळांनो, आता कधी पण जनरली अशी कोणती पण डाटा असेल, कोणता पण सेट असेल, तो डायग्रामच्या माध्यमातून इंडिकेट करणं, डायग्रामच्या माध्यमातून दर्शवणं, त्याला आपण काय म्हटलो, वेन डायग्राम म्हणतो। कसं बरं सांगा मला, कसं म्हटलं जातं सांगा। इकडे बघा, याला काय करणार आपण, आता एक गोष्ट सांगतो, शक्यतो आता एक वेन डायग्राम मध्ये पण काही गोष्टी असतात, वेन डायग्राम मध्ये पण काय असतात, काही गोष्टी असतात, ज्यामध्ये सर्कल घेतो, सर्कल एक हा रेक्टँगल आहे, हा जो आहे ना रेक्टँगल नंतर आणखी दोन गोष्टी घेतो मी, ठीक आहे। बघा आता ह्या 3 मी एलिमेंट्स या ठिकाणी घेतलेले आहेत, कोणते कोणते बघा, याला म्हणायचं यू, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं यू, ठीक आहे, याला म्हणायचं सेट ए, याला म्हणायचं सेट बी, आणि याला म्हणायचं सेट सी, ठीक आहे। आता बघा एकदम आरामशीर आपण वेन डायग्राम समजून घेऊ, समजलंच असेल, एखादा सेट दिलेला असेल आणि तो सेट दर्शवण्याचं काम करायचं। उदाहरणार्थ मी या ठिकाणी यू लिहितो, यू सेट लिहितो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बस संपला विषय। ए नावाचा सेट आहे माझ्याकडं, ए नावाचा सेट आहे, जो फक्त काय आहे माहितीये, जो फक्त काय आहे, ऑड नंबर्स आहे, जो फक्त काय आहे, ऑड नंबर्स। कसे रे, कसे, 1 3 5 7 9, ठीक आहे। सी कसा आहे, सी आहे फक्त आणि फक्त, ठीक आहे, किंवा बी आपण म्हणू शकतो, बी कसा आहे, बी प्राइम नंबर आहे, 2 3 5 7 है ना, 2 3 5 7। आता सी कसा आहे सांगा मला, सी 1 आहे, 2 3 आहे, 4 आहे, ठीक आहे। याला आपण 0 पासून सुरुवात करूयात का, 0 पासून सुरुवात करूयात, डन। हा नंबर कसा आहे, सी आहे, 0 1 2 3 4, हा सम नंबर आहेत सगळे, 0 आणि 4 आहे, इथं 6 आहे, 8 आहे, 10 आहे, डन। याला आपल्याला मांडायचंय, याला आपल्याला मांडायचंय, एक काम करा, याला आपण अजून 10 ते 15 पर्यंत लिहूयात, याला आपण काय करू, a इज इक्वल्स टू, ठीक आहे, a इज इक्वल्स टू, लक्ष द्या एकदा, u आहे ना, हा u आहे, u इज इक्वल्स टू काय रे सांगा बरं, काय सांगा, u इज इक्वल टू 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, ठीक आहे। चलो आता एक नंबर लिहू, ए बरोबर, एच्या जागेवर काय लिहायला पाहिजे सांगा, एच्या जागेवर काय लिहायला पाहिजे, 1, ठीक आहे। हा बी मध्ये पण 2 येतो, 3 येतो, ठीक आहे। त्याच्यानंतर 1 9 2 नाही आहे त्याच्यात, 2 फक्त याच्यात येतो, 2 कुठे येतो, याच्यात येतो 2 है ना, 3 5 7, 3 5 7, ठीक आहे, बरोबर आहे का रे, बरोबर आहे का, असं आलं। सी किती आलंय, सी मध्ये आलंय 0, नंतर 4 6
8 10 याच्यात कोण आलं रे? याच्यात 1 यू मध्ये बघा 1 2 3 4 5 है ना 6 7 8 9 10 पर्यंत आले 11 12 13 14 15 डन. आता मला एक गोष्ट सांगा यू मध्ये काय आलं रे? यू मध्ये हे सगळे एलिमेंट्स आले. यू मध्ये काय आले? सगळे एलिमेंट्स. ए मध्ये काय आले? 1 9 3 5 7 वगैरे. बी मध्ये काय आले? 2 7 5 3. सी मध्ये काय आले? हे एलिमेंट्स. आता हे आपल्याकडे सेट होते. हे सेट आपण जशाला तसे काय केले? इंडिकेट केलेत. कशाच्या माध्यमातून? डायग्रामच्या माध्यमातून. त्याला म्हणायचं वेन डायग्राम. त्याला काय म्हणायचं? वेन डायग्राम. डन. इथपर्यंत कोणाला काय अडचण? आता म्हणायचं सबसेट. सबसेट कशाला म्हणायचं बा? सबसेट मध्ये समजा उदाहरणार्थ ए नावाचा माझ्याकडे एक सेट आहे ज्याच्यात एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 and 5. डन. आणि मी बी नावाचा एक सेट लिहिला ज्याच्यात फक्त 1 2 3 आहेत. ठीक आहे. सी नावाचा एक सबसेट लिहिला ज्याच्यात फक्त 2 आणि 3 आहेत. डी नावाचा एक सबसेट लिहिला ज्याच्यामध्ये फक्त 4 आणि 5 आहेत. आता बघा नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. बी मध्ये असलेला प्रत्येक एलिमेंट्स हा ए चा घटक आहे. ए आहे. सी मधला प्रत्येक एलिमेंट्स हा ए मध्ये आहे. डी मधला प्रत्येक एलिमेंट्स हा ए मध्ये आहे. बरोबर आहे ना? आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर याचा अर्थ असा झाला की या तिन्ही एलिमेंट्सला म्हणजे हे दोन्ही एलिमेंट्स हे तीन एलिमेंट्स याचाच एक प्रकार आहे. यालाच म्हणायचं सबसेट. आणि याला इंडिकेट कसं केलं जातं माहितीये का? बी इज सबसेट ऑफ ए, सी इज सबसेट ऑफ ए, डी इज सबसेट ऑफ ए. आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो तो म्हणजे प्रत्येक एलिमेंट्स हा स्वतःचा सबसेट असतो. बस प्रत्येक एलिमेंट्स हा काय असतो? स्वतःचा सबसेट असतो. हे ध्यानात ठेवाल. याला म्हणायचं सबसेट. पुढची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. पुढची एक गोष्ट अतिशय महत्वाची मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे युनिव्हर्सल सेट. मी युनिव्हर्सल सेट बद्दल जास्त बोलत नाही कारण मी आता सांगितलं होतं या ठिकाणी की या ठिकाणी डायग्राम मध्ये बघा हा जो रेक्टँगल दाखवलेला ना तो युनिव्हर्सल सेट मध्ये दाखवलेला आहे. तो युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? त्या एक्झाम्पल मध्ये जितके काही सेट्स दिलेले असतात ते सगळे सेट त्याच्यात येतात. युनिव्हर्सल आता नावातच युनिव्हर्सल वैश्विक संच. वैश्विक संच म्हणजे त्याच्यात मग सगळंच आलं. सगळं महाभारत आलं. त्याला म्हणायचं युनिव्हर्सल सेट. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे? समजले सगळ्यांना? एक कमेंट करा बरं एकदा. तुम्ही कमेंट का करत नाहीत? फास्ट कमेंट करा. डन. चलो नेक्स्ट. नेक्स्ट पुढे दिलेला आहे ए हा पुढे काय दिले सांगा? युनिव्हर्सल सेट झालं. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. काय दिलाय? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. ठीक आहे. आता हा जो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असतो ना तो जनरली फक्त आणि फक्त एक सेकंद ना कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असतो ना तो कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये एक कपाळावर लागलेला शिक्का असतो. आता तो म्हणतो कसा सांगतो. उदाहरणार्थ ए इज इक्वल्स टू माझ्याकडे असा आहे. हा जनरली युनिव्हर्सल सेट मध्येच असतं सगळं. युनिव्हर्सल सेट मधूनच काढला जातो. ठीक आहे. याला म्हणायचं यू. याला म्हणायचं यू. काय सांगा बरं? आणि हा आहे आपल्याकडे ए. हा आहे आपल्याकडे ए. हा आहे आपल्याकडे बी. बी. चला मी काही एलिमेंट्स लिहितोय ना तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. 1 2 5 7 9 13 10 8 ठीक आहे. आणि 5 आहे आपल्याकडं. डन. बरं मला सांगा यू सांगा बरं इथं यू सांगा बरं काय आहे? मी मनानं लिहिलंय म्हणजे काही लिहिले असं नाही. यू सांगा बरं काय आहे? यू काय आहे माझा? 1 2 5 7 1 2 5 7 1 2 5 7 9 13 9 13 8 10. अब ये हो गया यू. अब मुझे बताओ ए के बारे में बता दो. ए क्या है? ए है मेरे पास 2 5 7 2 5 7. डन. बी बता दो. बी है मेरे पास 7 9 13 7 9 13. ओके. और यू है मेरे पास. यू क्या है? पर यू तो लिखने की कोई जरूरत नहीं, बस इतना ही हो गया. ठीक है. अब मुझे लिखना है ए डैश. इधर मैं लिखना ए डैश इज इक्वल टू ए डॅश म्हणजे काय माहितीये? ए सोडता बाकी सगळे. ए सोडता बाकी यू मधले
सगळे आता सांगा ए सोडता म्हणजे कोण कोण आहे रे 2 5 7 सोडता 2 1 लिहायचं त्याच्यानंतर 9 लिहायचं 13 लिहायचं नंतर 10 आणि नंतर 8 म्हणजे ओके बरं तुम्हाला जर मी विचारलं बी डॅश लिहा तर तुम्ही काय लिहाल सांगा बरं बी डॅश म्हणजे काय तर बी मधले सोडता बाकी सगळे बी डॅश म्हणजे काय बी मधले सोडता बाकी सगळे ठीक आहे उत्तर काय आलं 1 2 5 बी मध्ये 7 9 13 येतं ना लिहायचं नाही 8 आणि 10 बस संपले विषय त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट ऑफ सेट अँड विच इज डिनोटेड बाय ए सी और ए डॅश बघा ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डोक्यावर सी किंवा ए डोक्यावर डॅश इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला लक्षात आलं डन नेक्स्ट समजत नसेल लक्षात येत असेल हा सेमीवाल्यांसाठी पण मी एक व्हिडिओ टाकला म्हणजे सेमीवाल्यांसाठी म्हणजे हे सेमीवाल्यांसाठीच आहे पण तुमची लँग्वेज हिंदी असेल तुम्हाला हिंदी मध्ये जास्त कंफर्टेबल असेल ठीक है चलो ये प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लीमेंट से रेड करके ले लो वही हमें यूज करनी है चलो भाई इधर दे दो क्या का देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स अब मुझे बताओ सी सबसेट ऑफ बी सी बी और डी इधर है क्या बी और डी है लेकिन बी नहीं है इसका मतलब ये आंसर क्या हुआ फॉल्स हुआ अब ये सबसेट होने के लिए क्या होना जरूरी है सी में बी के सभी एलिमेंट्स होने चाहिए है ना सी मध्ये बी चे सगळे एलिमेंट्स असायला पाहिजे होते तेव्हा कुठं ते जाऊन हे झालं असतं ट्रू झालं असतं डन चला नेक्स्ट ए इज सबसेट ऑफ डी किधर है ए इज सबसेट ऑफ ए डी में अरे नहीं भाई ये तो फॉल्स है ये छोटा ये जो डी है ये छोटा है ठीक है डी इज सबसेट ऑफ बी किधर है डी ए और ई बी में है क्या ई है लेकिन ए नहीं है ना इसका मतलब ये गलत है ये भी फॉल्स है ये भी क्या है फॉल्स है भाई डी इज सबसेट ऑफ ए डी किधर है डी ए और ई है क्या है ए ई है इसका मतलब ये ट्रू है सबसेट की कंसेप्ट समझ में आ गई ना आपको सबसेट की कंसेप्ट समझ में आ गई क्या सबसेट यानी कि क्या एलिमेंट्स जिसमें होनी चाहिए वो वाले है ना जो हमें चाहिए वो होनी चाहिए डन अब देखो ये हो गया ट्रू बी सबसेट ऑफ ए सी डी ई एफ नहीं है इसका मतलब फॉल्स सी इज सबसेट ऑफ ए बी एंड डी व्हाट इज बी एंड डी किधर है बी बता दो बी ये बी और डी ठीक है मतलब ये भी क्या है ट्रू है ये क्या है ट्रू है कोई डाउट है यहां तक समझ में आ गई बात डन यस और नो कमेंट कर दो यार आप ठीक है कमेंट कर दिया करो ओके चलो नेक्स्ट कोई भी डाउट हो और मान लो इसी के अलावा एग्जाम्पल में प्रैक्टिस सेट में या प्रॉब्लम सेट में कोई एग्जाम्पल है वर्ड प्रॉब्लम में कोई एग्जाम्पल है या आपको सॉल्व करना है आप बता दीजिएगा मैं इसको सॉल्व कर दूंगा डन चलो नेक्स्ट टेक अ सेट ऑफ नेचुरल नंबर फ्रॉम 1 to 20 एज ए यूनिवर्सल सेट एंड शो सेट x एंड y यूजिंग वेन डायग्राम अच्छा आप बता दो अब मेरे को पहला काम है भाई वेन डायग्राम ड्रॉ करना अब मेरा पहला काम क्या है वेन डायग्राम ड्रॉ करना ठीक है दूसरा काम क्या है भाई अब पहले लिख लेता x बोले तो क्या लिखूंगा बताओ x बोले तो क्या लिखूंगा x इज x n बिलोंग्स टू n है ना x जो है ना वो 7 से बड़ा और 15 से छोटा है मतलब कौन 8 9 10 11 12 13 और 14 बस इतना ही ठीक है y बता दो भाई y इज इक्वल्स टू व्हाट y स्लैश y इज है ना बिलोंग्स टू n y is prime number from 1 to 20 किधर है भाई 1 to 20 प्राइम नंबर कौन है 1 is not a prime neither 2 3 5 7 ठीक है 8 9 10 11 फिर 13 फिर 17 और फिर 19 यहाँ तक कोई डाउट है यहाँ तक डन अब क्या बोला है बता दो उनको टेक अ सेट ऑफ नेचुरल नंबर फ्रॉम 1 to 20 u क्या है भाई u मैं इधर लिखता u इज इक्वल टू कितना है 1 2 3 4 अप टू 20 चलो सबसे पहले मुझे ना कुछ नंबर्स लिखने हैं कैसे लिखने हैं भाई ऐसा डन लेकिन यहां से मैं कुछ चेंज कर दूं ऐसा ओके
फिर मैं यहां से लिख दूं कुछ। ओके, अब चलो क्या लिखूं मैं यहाँ, क्या लिखूं, ये है सेट U, ठीक है, यह है सेट X और यह है सेट Y। डन। एलिमेंट्स लिख दूं, एलिमेंट्स लिखता हूं। चलो पहले मैं x के लिखता हूं, पहले मैं x लिखता हूं, लेकिन इसमें कौन है, प्राइम। तो इसमें प्राइम कौन है, 11 है, 13 है, 11 और 13 छोड़ के बाकी सब लिखता हूं। 8 9 10, 8 9 10 12 14। मुझे नहीं लगता यहां तक कोई डाउट होगा किसी को, ठीक है। फिर क्या है, 2 3 5 7, ये जो नंबर्स है ना, 2 3 5। अब भाई 7 कहां से लिखना है, 7 नहीं, 7 इधर, 7, ठीक है। फिर अब 8 9 10 हो गया, 11 है ना। फिर 13 भी मुझे इधर लिखना है, 13, ठीक है। क्योंकि ये जो है ना 13 और 11, 11 और 13, 11 और 13, ये ऐसे नंबर है जो दोनों में भी आते हैं, जो दोनों में भी आते हैं। अब यहाँ तक हो गया, खत्म हो गया, खत्म हो गया। 13 y हो गया, अब ये 13, 17 एंड 19, 17 19। ओके, अब बाकी कौन है, बाकी कौन है, लिखो एक बार। 1 2 इधर लिखा है, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 है ना, 15 16 17 18 19 20 हो गया। देखो किस तरह, अब यूनिवर्सल सेट में क्या आ गए, यूनिवर्सल सेट में 1 से लेकर 20 तक सब नंबर आ गए। और मेरा काम क्या था, लिखना। x में देखो, x में मेरे को बस इतने नंबर लिख रहे, जितने मैंने लिखे उतने ही दिख रहे, y में बस उतने ही दिख रहे जितने यहाँ पे आए हैं, ठीक है। तो इस तरह आपको हर एग्जाम्पल सॉल्व करना आना चाहिए, हर एग्जाम्पल आपको इस प्रकार से लिखना आना चाहिए। और कोई मान लो सेट दे दिया तो इसको वेन डायग्राम के जरिए दिखाना, ये भी तो इंपॉर्टेंट है। डन। चलो नेक्स्ट, नेक्स्ट 1 3 2 7, देन राइट एनी 3 सबसेट ऑफ ए। भाई ए लिखना है, ए का सबसेट लिखना है। तो पहले ए क्या है, 1 3 2 7, सबसेट लिखना है। b इज इक्वल टू बता दो, b इज इक्वल टू 1 3 2, बस हो गया। c इज इक्वल टू बता दो, c इज इक्वल टू 1 2 7, हो गया, ठीक है। d बता दो भाई, और एक नहीं लिखता, 1 2 3, 1 2 3 हुआ है ना, 1 7 1 2 7 हो गया, 1 3 7 लिख दो, हो गया। अब ऐसे में कितने भी सबसेट, तो मैं कितने भी लिख सकता। डन। और ये जो है ना, हर सेट खुद का एक सबसेट होता है, प्रत्येक सेट हा स्वतःचा पण एक काय असतो, सबसेट असतो। क्लियर आहे। चला नेक्स्ट, नेक्स्ट ऑपरेशंस ऑन सेट्स। भाई ऑपरेशंस मतलब क्या, जैसे देखो पहले क्या था, ऑपरेशन मतलब जैसे है ना, असं काय कैची वगैरे घेऊन डॉक्टर करतात तेच ऑपरेशन नाही। आपल्या सेटच्या भाषेमध्ये 2 सेट असतात, त्यांना एकत्र करणं, सेट्स असतात त्यांना वेगळं करणं, त्यांच्यातल्या कॉमन गोष्टी निवडणं, त्यांच्यातला सारखेपणा निवडणं, त्यांना वेगवेगळं मानणं, त्यांना इक्वल करणं, त्यांना इक्वॅलंट दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला म्हटलं जातं ऑपरेशन्स ऑन अ सेट। ज्याच्या अंतर्गत आपल्याला काय ऑपरेशन्स पाहिजे, त्याच्यामधलं आपलं पहिलं पहा, इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स। इंटरसेक्शन म्हणजे त्याला जनरली असं यू या अर्थानं इंडिकेट केलं जातं। म्हणजे काय, समजा तुमच्याकडे ए नावाचा एक सेट असेल, बी नावाचा एक सेट असेल, मी लिहितो समजा काही एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 इतके एलिमेंट्स आहेत। सी नावाचा एक सेट आहे, बी नावाचा सेट आहे, काय माहितीये 2 4 6 8 10 इथपर्यंत। आता मला लिहायचंय ए इंटरसेक्शन बी। ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, दोघांमध्ये सारखे असलेले। इंटरसेक्शन या शब्दाचा अर्थ दोघांमध्ये सारखे असणारे। सारखे असणारे म्हणजे काय सांगा बरं, सांगा। सारखे असणारे म्हणजे ज्यांच्यात असे कॉमन येतं, कोणते कोणते येतं बघा, ह्याच्यात 2 कॉमन आहे, नंतर 4 कॉमन आहे, नंतर 6 कॉमन आहे आणि संपला विषय, ठीक आहे। याला म्हणायचं इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स। म्हणजे आपल्याकडे 2 3 4 10 किती पण सेट असू द्या, तुम्हाला जर समजा इंटरसेक्शन म्हणजे त्यांच्यातला कॉमन जर काढायला सांगितला, तर तुम्हाला या पद्धतीने कॉमन काढता आला पाहिजे। किती जणांना समजलं एक्झाम्पल्स, हात वर करा, हात वर करा म्हणजे कमेंट करून सांगा। डन। चलो नेक्स्ट, नेक्स्ट ये हुआ इंटरसेक्शन। अब इंटरसेक्शन की प्रॉपर्टी देखो, इन दोनों में अगर कुछ कॉमन है ना, तो इन दोनों में भी कॉमन हो सकता है।
ठीक है, ए यूनियन बी इज इक्वल टू बी होगा, तो बी इज अ सबसेट ऑफ ए होगा। ए और ए डैश के बीच, अब आप ए डैश का मतलब ही होता है ए के छोड़ के बाकी सब, दोनों में क्या कॉमन हो सकता है, कुछ भी नहीं। ठीक है, ऐसा है तो बस ये ए से ये पांचवी प्रॉपर्टी और सातवीं प्रॉपर्टी एक दूसरे के अपोजिट मतलब सिमिलर है। डन। चलो, डिसजॉइंट सेट। भाई डिसजॉइंट सेट का मतलब क्या हुआ, अब मैं आपको बताता हूँ डिसजॉइंट मतलब क्या। जैसे मेरे पास दो सेट्स है, ध्यान से सुन, जैसे मेरे पास दो सेट्स है और दो सेट के बीच, यानी की माझ्याकडे दोन सेट आहेत, दोन संच आहेत आणि दोन संचात भाऊ कॉमन असं काहीच नाही, सारखेपणा काहीच नाही, म्हणजे काय, ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 आणि बी इज इक्वल टू 6 7 8 9 10। डन। आता मला सांगा काय आहे रे या दोघांमध्ये इक्वल, काय आहे या दोघांमध्ये इक्वल, काहीच नाही, म्हणून याला म्हणायचं डिसजॉइंट सेट। हे दोघं दोन्ही कुठं पण इक्वल नाही, त्यांना कसं इंडिकेट केलं जातं, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्या सांगा। बरं, त्याच्या अगोदर एक गोष्ट पाहू, युनियन ऑफ टू सेट, म्हणजे आपल्याला जर दोघांना एकत्रित करायचं असेल त्याच्याशी रिलेटेड असलेला एक हे पण असतो ए युनियन बी। ए युनियन बी हा करत असताना ना समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे ए बरोबर काय होतं, ए बरोबर आहे तुमच्याकडं 1 2 3 आणि 4, ठीक आहे, बी बरोबर आहे तुमच्याकडं 2 3 5 7 9 असं। आता या दोघांना एकत्रित करायचंय, कसं करणार, याच्यातला एक लिहिणार, याच्यातला दोन लिहिणार, दोन इथं पण आहे, तीन दोघात पण आहे, चार नाहीये, 5 7 आणि 9 लिहिले का नाही, लिहिले, म्हणजे याला म्हणायचं युनियन ऑफ सेट। युनियन ऑफ सेट म्हणजे काय, तर दोघांची बेरीज करायची किंवा दोघांचे एलिमेंट्स एकत्र करायचे, पण एकत्र करत असताना दोघांमध्ये जर एखादा एलिमेंट सारखा असेल तर तो एकदाच लिहायचा, तो काय करायचा, एकदाच लिहायचा, डबल डबल लिहायचा नाही। डन। नेक्स्ट युनियन ऑफ सेटचे काय हे आहेत प्रॉपर्टीज, ज्या आता आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये वापरायच्यात, कशा वापरायच्यात बघा। नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट, आता बघा आताच मी एक एलिमेंट्स लिहिला होता, ए इज इक्वल टू असा 2 3 4 है ना, 5 7 5 7। आता मला एक गोष्ट सांगा, एन ऑफ ए म्हणजे याच्यामध्ये एलिमेंट्स किती रे, 1 2 3 4 5 आहेत, म्हणजे एन ऑफ ए एलिमेंट्स, नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले मला सांगा, नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले, नंबर ऑफ एलिमेंट्स 5 झाले, त्याला म्हणायचं एन ऑफ। पण ह्याच्यावर आधारित आपल्याला एक फॉर्म्युला पण वापरायचा आहे युनियन वगैरे त्याच्याशी रिलेटेड, तो असा आहे नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी है ना, माइनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी। अब आपको एन ऑफ ए मतलब पता है, एन ऑफ बी मतलब पता है, एन ऑफ ए यूनियन बी, यूनियन ऑफ सेट भी लिया हमने और एन ऑफ ए इंटरसेक्शन बी ये भी लिया है। ए इंटरसेक्शन बी मतलब क्या, दोनों में से कॉमन, और इसके जरिए मतलब इसको लेकर हमें वर्ड प्रॉब्लम सॉल्व करना है। आपल्याला जे पुढे चालून शाब्दिक उदाहरण सॉल्व करायचे आहेत ना, ते याच्याशी रिलेटेड सॉल्व करायचे ना। बघा देऊ का पहिले एक्झाम्पल तुम्हाला, सांगा बरं फास्ट। एन ऑफ ए इज इक्वल टू, बघा बरं काय काय दिलंय, आता एकदा सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट लिहायची, वी नो दॅट, वी नो दॅट, व्हॉट वी नो, सांगा मला, वी नो दॅट। आपल्याला एक फॉर्म्युला मी जो आता लिहिला होता, लिहा बरं इथं, एन ऑफ ए इज इक्वल टू वाला, लिहा बरं एन ऑफ ए इज इक्वल टू वाला फॉर्म्युला, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी। सांगा मला, असा फॉर्म्युला आपण एन ऑफ ए युनियन बी चा लिहू शकतो। डन। आता हा एन ऑफ ए युनियन बी च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण एक काम करणार, एन ऑफ ए युनियन बी किती दिले आपल्याला, 29 दिले, ठीक आहे, एन ऑफ ए बरोबर आपल्याला किती दिले, 15 दिले, ठीक आहे, एन ऑफ बी आपल्याला दिलं नाही, मग एन ऑफ बी आपण काय करणार, कशाला तसं लिहिणार, आणि मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, काय दिले एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 7। आता ह्या 7 ला जर आपण इकडे घेतलं तर उत्तर किती येईल रे, 29 अधिक 7 येईल आणि 15 वजा 15 होतील, बरोबर उत्तर किती येईल सांगा, एन ऑफ बी। आता मला एक गोष्ट सांगा, जर ह्या 15 5 मधून 15 वजा केले, इथं किती झाले रे, इथं झाले 5 वजा 15 म्हणजे वजा 10, 29 मधून हे गेले, अरे ऑब्विसली किती झाले ते 19 का, बरोबर आहे का सांगा। चला 29 आणि 5 किती, 9 5 14 म्हणजे किती झाले रे 34, आणि 34 वजा 15 बरोबर काय, एन ऑफ बी। आता मला तुम्ही सांगा एन ऑफ बी बरोबर किती, 14 मधून 5 गेले खाली राहिले 9,
आणि 19. डन. किती जणांचं उत्तर आलं सांगा? n ऑफ b इज इक्वल टू 19. हा तुमच्या आय थिंक एक्सरसाइज मधला पहिलाच प्रश्न आहे. हा तुमच्या एक्सरसाइज मधला कसा आहे? पहिलाच प्रश्न आहे एकदम. डन. चलो नेक्स्ट. In a hostel there are 125 students. In a hostel there are 125 students, out of which 80 drinks tea, 60 drinks coffee and 20 drinks tea and coffee. बघा 125 मुलांचं एक हॉस्टेल आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेट असं गृहीत धरा. युनिव्हर्सल सेट किती आहे? u is equals to 125. n of u is equal to 125. म्हणजे हॉस्टेलवर सगळे मुलं मिळून 125 आहेत. ज्याच्यामध्ये 80 स्टुडंट असे आहेत जे चहा घेतात, 60 स्टुडंट असे आहेत जे कॉफी घेतात आणि 20 स्टुडंट असे आहेत जे दोन्ही पण घेतात, टी अँड कॉफी. कोई डाऊट आहे यहाँ तक? टी अँड कॉफी. डन. आता मला सांगा, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. सांगा काय करणार? फास्ट. चला आपण सपोज करूयात, एक कन्सिडर करूयात. काय आहे रे कन्सिडर करायला? सांगा बरं. इन अ हॉस्टेल देअर आर 125, म्हणजे एन ऑफ यू म्हणू आपण त्याला. एन ऑफ यू बरोबर 125. ठीक आहे. ओके. एन ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ हॉस्टेल्स है ना, नंबर ऑफ स्टुडंट इन अ हॉस्टेल. हे पहिला 80 ड्रिंक टी. नंबर ऑफ स्टुडंट number of student which drink tea, बरोबर आहे का रे? लिहिण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्या. n ऑफ बी सांगा. 60 कॉफी वाले है ना. नंबर ऑफ स्टूडेंट which drink coffee. Okay. Next which drink coffee. n of c is equals to काय आहे का? नाही. आता बघा हे जे 20 आहेत ना, 20 टी अँड कॉफी दोन्ही घेणार आहेत, म्हणजे कोण रे? ए इंटरसेक्शन बी वाले. थे ए इंटरसेक्शन बी वाले, त्याला काय म्हणायचं? नंबर ऑफ स्टुडंट है ना, which drink both tea and coffee. which drink tea and coffee. डन. इथपर्यंत काय अडचण आहे? आता मला सांगा काय सांगणार याच्यामध्ये? n of u is equals to 125. n of u is equal to 125. हे तर सगळे आहेत. आता मी काढतो n of a union b. n of a union b is equals to है ना n of a plus n of b minus n of a union b. बरोबर आहे. उत्तर किती आलं सांगा बरं? 80 अधिक 60 वजा 20 बरोबर किती झाले रे? 125. हे किती झाले? n of a union b, जे दोन्ही पण घेतात, दोन्हीपैकी एक घेतात पण घेतात असे पूर्ण किती विद्यार्थी? 120. आता अख्ख्या हॉस्टेलवरच 125 विद्यार्थी. अख्ख्या हॉस्टेलवर विद्यार्थ्यांची संख्या किती? 125 आहे. आपला प्रश्न काय रे? हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. टी किंवा कॉफी दोन्हीपैकी एक घेणारे जर 120 असतील तर राहिले विद्यार्थी किती? फक्त 5, जे काहीच घेत नाहीत. and therefore out of which है ना, out of which 120 students, out of which है ना 120 student takes tea or coffee. Therefore 125 minus 25, that is equal to 5 student do not drink tea or coffee. कोई डाउट है यहां तक? क्लियर है? बता दो जल्दी फास्ट. यहां तक कोई डाउट है आपको? नहीं. अब एक लास्ट एग्जांपल.
एक लास्ट एग्जांपल, इसको लिखना है। ऑब्जर्व द गिवन वेन डायग्राम एंड राइट द फॉलोइंग सेट्स। भाई आप ए को लिख सकते हो ऐसा, ए इज इक्वल टू बताओ क्या लिखोगे, ए इज इक्वल टू बताओ ए में क्यों कौन कौन है, एक्स वाई जेड यम एन है, कौन कौन है, कौन कौन है, एक्स वाई जेड यम एन, कोई डाउट है नहीं। सेकंड बताओ क्या दिया है, सेकंड दिया है बी, बी बताओ क्या लिखोगे, बी क्या लिखोगे, पी क्यू आर यम एन, पी क्यू आर यम एन। थर्ड बताओ, थर्ड बताओ किधर है, थर्ड, थर्ड किधर है, ए यूनियन बी, ए यूनियन बी, बताओ क्या लिखना है, ए यूनियन बी को क्या लिखोगे आप, मतलब तो दोनों का ये करना है क्या, कौन कौन है, एक्स है वाई है जेड है यम है एन है पी क्यू आर, बस इतने हैं। ओके चलो ये होगा थर्ड। भाई फिफ्थ वाला, फोर्थ वाला बताओ, फोर्थ वाला बताओ, फोर्थ कौन है, यू, यू कौन है भाई, यू तो यू में सब आ गए ना, कौन कौन, एक्स वाई जेड यम एन पी क्यू आर यस टी, है ना, ओके। और कौन है बाकी, कौन बाकी है, फिफ्थ बाकी है, फिफ्थ कौन है, ए डैश, फिफ्थ कौन है, ए डैश, बताओ ए डैश कौन है, ए डैश मतलब कौन, एक्स वाई जेड यम एन छोड़ के बाकी सब, पी क्यू आर एस टी, पी क्यू आर एस टी, हो गया, ठीक है भाई। सिक्स्थ वाला बताओ क्या, सिक्स्थ वाला कौन है, बी डैश है, अब बी डैश भी आप बता सकते हो, इधर मैं नहीं लिखता भाई, इधर मैं नहीं लिखता, मैं सिक्स्थ वाला इधर लिखता, बताओ सिक्स्थ क्या है, सिक्स्थ कौन है, बी डैश है, सिक्स्थ कौन है, बी डैश है, तो बताओ बी डैश इज इक्वल टू एक्स वाई जेड एस टी, एक्स वाई जेड एस टी, डन। अब समझ में आ रहा है ना, बी जेड मतलब क्या, बी डैश मतलब क्या, बी छोड़ के बाकी सब, अब बी इसमें आता है, यम एन भी बी में आता है इसलिए उसको छोड़ दिया, अब लास्ट ए यूनियन बी, ए यूनियन बी और डैश, ए यूनियन बी छोड़ के, ए यूनियन बी मतलब एक्स वाई जेड एम एन पी क्यू आर छोड़ के, अब इसमें बस एस टी बाकी है, तो इसका मतलब आंसर क्या आएगा, यस एंड टी बाकी है, डन। अब यहां तक ऐसा आंसर आता है, क्लियर है, कोई डाउट है, ठीक है। तो देखो बच्चों यहां तक इस तरह हमारा ये एग्जाम्पल्स था, ये खत्म हो गया भाई, ये रियल नंबर का है, ठीक है। चलो तो यहाँ इस तरह हमारा ये सेट चैप्टर खत्म हुआ। तो आगे चल के मतलब नेक्स्ट आपको वन शॉट कौन से टॉपिक का चाहिए, बस मुझे कमेंट करके बता दीजिएगा कि सर मेरे को इस टाइप का, इस प्रकार का, इस चैप्टर का वन शॉट चाहिए, आपको इस प्रकार का वन शॉट मिल जाएगा, डन। यहाँ तो कोई डाउट है बच्चों, क्लियर है। तो मिलेंगे हम नेक्स्ट सेशन में, तब तक के लिए बाय बाय, टेक केयर। बस एक बात ध्यान में रखना है, आपको जो भी वन शॉट चाहिए कमेंट में बताना, आपका सेमी मीडियम है, इंग्लिश मीडियम है, मराठी मीडियम है, फिर एक बार कमेंट कर दो, 10-12 कमेंट कर दो, ताकि मेरे को पता चले कि यार हाँ इस टाइप के, इस मीडियम वाले बच्चे, जिसकी कमेंट ज्यादा आएगी, जिस मीडियम की ज्यादा आएगी, उस मीडियम में आपको यहाँ से आगे पढ़ाया जाएगा, ठीक है। तो बस आप अपना कमेंट कर दो कि आप कौन से मीडियम से हो, आपको कौन से चैप्टर की ये चाहिए, है ना, यूनिट टेस्ट के रिगार्डिंग और कुछ प्रिपरेशन की जरूरत है, बस बता दीजिएगा, आपको इस चैनल पे सब कुछ मिल जाएगा, बस चैनल को सब्सक्राइब करना है, और तुम्हारे जितने भी क्लासमेट्स हैं उन सभी क्लासमेट्स को यह वीडियो जरूर शेयर करना है, ठीक है। चलो बाय बाय, मिलते हैं कल के सेशन में, तब तक के लिए बाय बाय।